मी ना माझ्या माईला सजेशन दिलं, मम्मी धोंड्याचा महिना आला, धोंड्याचा तू मला काहीतरी चांगलं मोठं तांब्याचं सोन्याचं चांदीचं भांडं घे. माई मम्मी म्हणली घे, मी ना कुकरमध्ये आलू लावले, तू पहिले आलू बोंडे खाऊ घाल, त्याच्यानंतर आपण याच्यावर विचार करू. तिला म्हणलं तू गी नाही करत का धोंड्याचा महिना, तू नगीनं नाही केला. तिनं पहिलेच सांगितलं का हे जे धोंड्याचा महिना आहे ना, ह्या इंस्टाग्रामची देण आहे बाई. अधिक मास पहिले आमच्या टायमाला काही होता नाही. आमचे मायबाप जिवंत होते ना तेव्हाच त्यांना आमची काही पूजा अर्चना केली नाही, जावायला ते एक इट्टू दिला नाही. त्याच्यानंतर तू का अपेक्षा करते की माया भाऊ माया आमचं करून म्हणून. ह्या आता काहीतरी आता नवीन प्रथा लागली आहे न करते आहे. नाही तर जुन्या टायमामध्ये ते करत असेल तर चांगल्या घरचेच लोक करत असेल. आम्हाला तर कधी काही आमच्या मायबापांना फुटका मनी नाही दिला, असा डायलॉग म्हणूनच मला सेंटी करून टाकलं. इकडं आलू मला झोमून राहिले होते, दिसत नाही का म्हणलं मी आलू काढत आहे. नंतर तर आलूची चटणी बनवली. आमचा लेकरू कुठं तर दुरबुडून राहिला होता, त्या आलूची चटणी मस्त गोल गोल आलू बंडे करबा. मी म्हटलं कॅमेरामॅन म्हणून कोणाला पकडू, तर मी पकडलं सुमेशच्या पप्पाला. म्हटलं अहो पकडावं, मी ना माझ्या स्टँड नाही आलं आहे प्लीज. इथं पण कुठं तर आग्रह करा लागला माणसाला. त्याच्यानंतर मम्मीला म्हणलं मग तुम्हाला असं वाटत नाही का, तेव्हा मोबाईल नव्हते ना बाई, सांगायला कोणी नव्हतं की बा धोंड्याचा महिना आला आहे तर चांदी सोन्याचं याचं त्याचं घ्यायला लागते. हे तर आता तुमच्याचकडून माहिती पडते. असं म्हणल्यानंतर पुन्हा मला मिरची लागली. म्हणलं बाई या बाईकडून तर काही अपेक्षा करणं पापच आहे. तरी पण या बाईनं आपल्याला 2 वेळा साडी वाडी घेतली आहे, एखादी गडव्या दिल्या. मी म्हणलं यावेळेस तरी काहीतरी नवीन दिन नाही मम्मी. म्हणलं मम्मी काहीतरी प्लॅन आहे का. माझी मम्मी म्हणते आमचा पगारच नाही झाला. घ्या आणला बाई तिथं पण माझ्या माईनं तिचा पगार. मी म्हणलं मम्मी तुला आत्ताच ते एवढी सारी शॉपिंग केली, त्याच्यासाठी पैसे होते म्हणे, पण धोंड्याच्या महिन्यासाठी पैसे नाही म्हणे. बरं झालं बाई इले सोन्यासारखा जावाई भेटला जो कोणाच गोष्टीला रुसत नाही. मी तर देवाला म्हणतो देवा मी कोण्या जन्मात एवढे पुण्य केले होते जो मला असा सोन्यासारखा नवरा भेटला ज्याची कोणाचकडे अपेक्षा नाही. मग मस्त गरम गरम आलू बोंडे बनवले आणि मोड बनवली आणि मोठ रस्ता आणि आलू बोंडा आपल्या मम्मीला खाऊ घातला. पप्पाला विचारलं टेस्ट कशी झाली, पप्पा मला जबरदस्त. म्हटलं झालं, आपल्या घरी हेच तर खासियत आहे की आपल्या खाण्याला कोणीच खोट नाही काढत, स्वतःचा बाप तर कधीच नाही काढत. हे तर प्रत्येकच पोरीला नाही. असा साजरा झाला भाई माझ्या धोंड्याचा महिना. म्हटलं जाऊ दे, नाही गडवावी ना काही नाही, आलू बोंडे तर खाऊ गेलं आहे हेच म्हणलं स्वाद घेऊ खा. आणि ते मी झक्कासपैकी खाल्ले बरं का. तुम्हाला पटलं का माझं बोलणं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. आणि या तुम्ही पण खा आणि मजा करा. आणि काही खरं नाही बाप्पा.